सध्या आपण एक महत्त्वाची सिरीज घेत आहोत, ऐकत आहोत, जिचं नाव आहे एवढे महान तारण. आणि ह्या मालिकेमध्ये देवाने आपल्यासाठी काय उपलब्ध केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर काय मिळवलेलं आहे, हे आपण पाहत आलेलो आहोत. आणि ह्या मालिकेतला आजचा शेवटचा पार्ट आहे, 9वा भाग. आणि ही सिरीज, हे सर्व संदेश, हा स्टडी यशायाच्या 53व्या अध्यायावर आधारित आहे. आणि जसं तुम्हाला माहीत असेल की यशाया 53 हा शास्त्राच्या सेंटरला मध्यभागीचा अध्याय आहे. आणि 53व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण, पुरलं जाणं आणि पुनरुत्थान ह्या तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे किती विशेष आहे की शास्त्राच्या मध्यभागी आपल्याला येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आढळतो. सेंट्रल ऑफ द बायबल इज द क्रॉस. आणि त्या वधस्तंभ जे काही आपल्याला आवश्यक आहे या आयुष्यासाठी, येणाऱ्या आयुष्यासाठी, आत्मिक, शारीरिक आणि आर्थिक वगैरे, त्या सर्व गोष्टींची तरतूद, सर्व गोष्टींचा पुरवठा मानव जातीला फक्त एकाच ठिकाणी आहे. आणि ते ठिकाण आहे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. जर आपल्याला वधस्तंभ कळला आणि प्रभू येशूचं मरण, त्याच्याद्वारे त्याने आपल्याला काय मिळवून दिलं हे जर कळलं, तर आपण त्याच्या तारणाचा अनुभव घेऊ शकतो. आणि हे कळावं ही देवाची इच्छा आहे. तर 9 गोष्टींची अदलाबदल प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपल्यासाठी केली. 9 गोष्टी, 9 आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिले. थोडक्यात म्हणजे आपलं वाईट त्याने घेतलं आणि त्याचं चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि त्यापैकी आज 9वी गोष्ट, 9वा आशीर्वाद कोणता, 9वा अदलाबदल किंवा 9th एक्सचेंज, हे आज आपण पाहूया. आणि आजचं टायटल आहे, शीर्षक आहे, दैवी अदलाबदल भाग 9. आणि जर तुम्ही हे सिरीज मिस केले असतील, यापूर्वीचे ऐकले नसतील, तर ते सर्व यूट्यूबवर उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला लिंक लागेल आणि 9 आशीर्वाद कोणते कोणते वधस्तंभाच्या द्वारे आपल्याला मिळाले, उपलब्ध झाले, याचा तुम्ही हे तुम्हाला माहीत होईल आणि तुम्हाला त्याचा अनुभव देखील येईल. तर आज आपण 9 आशीर्वाद पाहू. आता नव्या करारामध्ये वारंवार जुना मनुष्य आणि नवा मनुष्य हे शब्द आपण पावलाच्या पत्रांमध्ये वाचतो. तुम्ही कदाचित वाचले असतील, ओल्ड मॅन आणि न्यू मॅन. आता हे जुना मनुष्य म्हणजे नेमकं काय, नवा मनुष्य नेमकं कोण, आणि याचा प्रभू येशूच्या वधस्तंभावरील मरणाशी काय संबंध, हे आज आपण पाहूया. रोमकरास पत्राचा 6वा अध्याय आणि वचन 6 आणि 7, रोमन्स 6 वर्सेस 6 and 7. या ठिकाणी पाऊल असं लिहितो, आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण किंवा काही भाषांतरात आहे जुना मनुष्य, अंडरलाईन करा, आपले जुने मनुष्यपण त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले गेले. आता वधस्तंभावर काय झालं याच्याबद्दल आणखी एक सत्य, आणखी एक प्रकटीकरण या ठिकाणी आपल्याला मिळतं. तो म्हणतो की आपल्याला ठाऊक आहे, आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण किंवा आपला जुना मनुष्य हा वधस्तंभावर खिळला गेला. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला, त्यावेळेस त्याने आपला जुना मनुष्य त्याच्यावर घेतला आणि वधस्तंभावर खिळून टाकला. आता प्रश्न असा आहे की जुना मनुष्य म्हणजे काय? जुना मनुष्य किंवा जुने मनुष्यबन म्हणजे जुना पापी स्वभाव. लिहून घ्या, द ओल्ड नेचर मीन्स सिनफुल नेचर. जो पापी स्वभाव आपल्यामध्ये आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर स्वतःवर घेतला आणि खिळून टाकला. आणि मग पुढं असं लिहिलं आहे, असे की हे पापमय शरीर नष्ट हो, आपण पुढे पापाचे दास्य करू नये. पापमय शरीर, बॉडी ऑफ सिन, हे पण अंडरलाईन करा. जुन्या मनुष्याचं दुसरं नाव आहे पापमय शरीर. की हे शरीर नष्ट व्हावं, म्हणजे ही बॉडी नष्ट व्हावं असं पावलाला म्हणायचं नाही. तो पापी स्वभाव आपल्याला नष्ट होऊन आपण नव्या जीवनात चालावे.
म्हणजे 6व्या वचनात आपल्याला असं दिसून येतं की प्रभू येशूने त्या वधस्तंभावर काय केलं, आपले पापच नाही तर आपला पापी स्वभाव, ज्यामुळे आपण पाप करतो, आणि मी तुम्हाला सांगतो आणि परत सांगेल की माणूस पाप करतो म्हणून पापी नाही आहे, माणूस पापी आहे म्हणून पाप करतो. प्रॉब्लेम बाहेर नाही तर प्रॉब्लेम आतमध्ये आहे. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते. तर आतला प्रॉब्लेम, पापी स्वभाव जोपर्यंत बदलला जात नाही, त्याच्यावर काहीतरी इलाज होत नाही, तोपर्यंत आपण पाप थांबवू शकत नाही. आपण किती चांगले वागलो, आपण किती सुसंस्कृत सुशिक्षित झालो, तरी इंटरनल प्रॉब्लेम, आतमधला प्रॉब्लेम जो आहे तो असतो, तो राहतो. तर प्रभू येशू ख्रिस्ताने हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला, त्याने आपले पापच नव्हे तर आपला हा पापी स्वभाव देखील स्वतःवर घेतला. आणि ज्याला जुने मनुष्य किंवा जुने मनुष्यपण आणि पापमय शरीर असं म्हटलेलं आहे, आणि तो वधस्तंभावर खिळून टाकला, यासाठी की आपण पुन्हा पापाचे दास्य करू नये, पापाच्या गुलामगिरीत राहू नये. म्हणजे काय, म्हणजे 9वा एक्सचेंज, 9वी आदला बदल ही लिहून घ्या की प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं पाप किंवा आपला पापी स्वभाव त्या वधस्तंभावर घेतला. आता प्रश्न असा आहे, इकडे लक्ष द्या, की हा पापी स्वभाव आपल्यामध्ये आला कसा, आला कुठून? आपण जर वाचलं तर शास्त्राच्या पहिल्या पुस्तकात आपण असं वाचतो की ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली, त्याने आपल्या प्रतिमेत मनुष्य निर्माण केला, आपल्यासारखा, आपल्याशी सदृश असा निर्माण केला. म्हणजे ओरिजिनल क्रिएशनमध्ये, मूळ निर्मितीमध्ये माणसामध्ये कोणतंही पाप नव्हतं, माणसामध्ये पापी स्वभाव नव्हता. इकडे लक्ष द्या. पण ज्यावेळेस माणसाने देवाची आज्ञा मोडली, ते फळ खाल्लं, त्या दिवशी, त्या क्षणापासून काय झालं, काहीतरी माणसाच्या आतमध्ये झालं. माणसाच्या आतमध्ये हा पापी स्वभाव उत्पन्न झाला. ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी खास मरशील. म्हणजे आत्मिकरित्या देव जो आत्मा आहे त्याचं आणि आदाम हवा यांचा नातं आत्म्याचं तुटलं गेलं. तो फ्लो जो होता जीवनाचा तो कट ऑफ झाला आणि मरण आलं. शारीरिक मरण नंतर आलं, पण त्या दिवशी त्या घटकेला आत्मिक मरण आलं. म्हणजे देवाशी संबंध, नातं तुटलं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय झाली की हा पापी स्वभाव जन्माला आला, जो तोपर्यंत त्यांच्यामध्ये नव्हता. आणि तो पापी स्वभाव, आदामापासून आलेला स्वभाव, त्याला जुना मनुष्य किंवा जुने मनुष्यपण असे नव्या करारात म्हटलेले आहे. आणि पाऊल या ठिकाणी रोमकरास पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 6व्या वचनात सांगतो की आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण किंवा आपला जुना मनुष्य त्याने त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. म्हणजे प्रभू येशूने पापच नाही तर पापी स्वभाव पण स्वतःवर घेतला आणि वधस्तंभावर खिळून टाकला. पुढं असं लिहितो की यासाठी की आपले पापमय शरीर, म्हणजे ते जुना मनुष्य किंवा जुना स्वभाव नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. तो पापी स्वभाव आदामापासूनचा आलेला, तो आपल्याला पापात पाडतो, पाप करायला लावतो. सगळ्या गोष्टींची, पापाची सुरुवात वाईटाची तिथून होतो. तो प्रॉब्लेम आहे. म्हणून मूळ जे होतं, सोर्स ऑफ सिन, पापाचं मूळ, तेच प्रभू येशूने नष्ट केलं. बरेच वेळेस असं होतं की आपण प्रभू येशूकडे वळल्यानंतर, बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण पाप करतो, आपल्याकडून पापात घडतात आणि मग आपण पश्चाताप करतो, परत तेच पाप करतो, परत आणि मग असं वाटतं की हेच ख्रिस्ती जीवन आहे का? पापावर, जगावर पण विजय मिळू शकत नाही का? विजयी जीवन आहे तर ते कुठं आहे, है ना? जगावर जय मिळवण्याच्या अगोदर आपण स्वतःवर विजय मिळवला पाहिजे, स्वतः विजयी जीवन जगायला शिकलं पाहिजे. तर हे का होत नाही? कारण आपल्याला हे सत्य कळलेलं नसतं. आणि हे सत्य जेव्हा समजतं की आपला पापी स्वभाव जो आहे तो आपल्याला पाप करायला लावतो, पण ज्यावेळेस प्रभू येशू मरण पावला, त्याने पापच नाही तर पापी स्वभाव पण घेतला आणि खिळून टाकला. म्हणजे त्याचा कंट्रोल आपल्या जीवनावरचा रद्द केला.
बघा, यासाठी की यापुढे आपण पापाचे दास्य करू नये. आपली इच्छेने आपण पाप करू शकतो, पण आपल्याला राहवत नाही असं म्हणू नाही शकत. ज्यांनी पश्चाताप केल्याने ज्यांचं तारण झालं नाही ते पापावर विजय नाही मिळवू शकत, पण ज्यांचं तारण झालेलं आहे आपण पापावर विजय मिळवू शकतो. आपल्याला पाहिजे तर आपण पाप करू पण शकतो, नाही करू शकत. पण जे देवाकडे वळलेले नाही, ज्यांना क्षमा झाली नाही, ते पापावर विजय मिळवू शकत नाही. पापाच्या दास्य, कारण तो पापी स्वभाव त्यांना कंट्रोल करत असतो. आणि हा स्वभाव माणसाला पाप करायला लावतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तो स्वभाव त्याच्यावर घेतला. आणि मग वचन 7 रोमकरास 6, कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झाला आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं ते जर आपल्याला कळलं आणि ते जर आपण तसं मानलं, आता ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे की त्या वधस्तंभावर त्याने काय केलं, आपले पाप वाहिले, आपले रोग वाहिले, आपले शाप वाहिले, ते तर झालं, पण आपला पापी स्वभाव पण स्वतःवर घेतला आणि वधस्तंभावर खिळून टाकला, त्याचा पॉवर काढून टाकला, तो पॉवरलेस केला. ऐका, मग आता आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर याचं लागूकरण किंवा ॲप्लिकेशन कसं, याचा लाभ आपल्याला कसा मिळू शकतो. 11 वचन बघा, वचन 11 रोमकरास 6 आणि 11, तसे तुम्हीही, तसे म्हणजे कसं, जसं सांगितलेलं आहे की ख्रिस्ताने आपला जुना मनुष्य घेतला आणि वधस्तंभावर खिळून टाकला आणि त्याचा कंट्रोल रद्द केला, तसे तुम्ही स्वतःला पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत झालेले असे माना. असे माना, अंडरलाईन करा. म्हणजे जे झालेलं आहे ते खरंच झालेलं आहे, ते माझ्या बाबतीत पण झालेलं आहे असा विश्वास धरा, असे माना. आमेन. का? कारण ते झालं हे सत्य आहे, पण जोपर्यंत तुम्ही आणि मी मानणार नाही, विश्वास ठेवणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येणार नाही की आपण पापावर विजयी पण होऊ शकतो. लोकांच्यासारखं आपण पापात राहायची गरज नाही आहे. आपण म्हणू शकत नाही लोकांच्यासारखं की मी सोडण्याचा प्रयत्न करतो पण सुटतच नाही. आपल्याला हे सत्य जेव्हा माहीत होतं की प्रभू येशूने माझ्या पापांची तर क्षमा केली, पण माझ्यातला पापी स्वभावसुद्धा निर्जीव, निष्क्रिय करून टाकला, तो पापी स्वभाव आता मला कंट्रोल करत नाही आहे. तर आपण काय करायचं आहे 11 वचनात, की आपण ख्रिस्त येशूमध्ये पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत झालेले असे माना. आपण पापाला मेलेलो आहे. कसं? तो पापी स्वभाव मृत झालेला आहे. किती जणांना समज नाही. हे सत्य आहे. आणि हे सत्य कसं लागू करायचं? ज्यावेळेस आपण ते खरं मानतो, तसा विश्वास ठेवतो तेव्हा. शास्त्र सांगतं की पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. म्हणजे जोपर्यंत माणूस पश्चाताप करून येशू ख्रिस्ताकडे वळत नाही, तोपर्यंत तो पापाच्या सत्तेक अधीन असतो. तो स्वतःला मुक्त करू शकत नाही. तो नियम पाळण्याचा प्रयत्न करतो, चांगले वागण्याचा प्रयत्न करतो, चर्चला जाण्याचा वगैरे वगैरे, पण ते होतच नाही, होऊच शकत नाही. कारण का? मुळात स्वभावच पापी आहे, है ना. सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवांतर. म्हणजे जन्मापासून आपण पाप, तो जन्माला आल्यापासून आपल्या प्रत्येकामध्ये तो स्वभाव असतो. मग आपण कोणत्याही जाती धर्माचे असो, कोणत्याही चर्चचे असो. मग याच्यावर उपाय काय? फक्त विश्वास धरणं की प्रभू येशूने माझी क्षमा केली, पापांची क्षमा केली. नाही, माझा पापी स्वभाव पण वधस्तंभावर खिळून रद्द केला आणि तो पापी स्वभाव आता मला कंट्रोल करू शकत नाही. ख्रिस्ताबरोबर मी मेलेलो आहे आणि ख्रिस्ताने मला जिवंत केलेले आहे. आमेन. म्हणून 2 कोरिंथ 5:17 सांगितलेलं आहे की जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे. 2 कोरिंथ 5 आणि 17 जर आपण वाचूया, यास तो जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती हे 2 शब्द जरा अंडरलाईन करा. म्हणजे फक्त मॉडिफिकेशन नाही, फक्त अपग्रेडेशन नाही, तर नवी उत्पत्ती, न्यू क्रिएशन.
की असा आता समजा हा मोबाईल रेडमी नोट 9 आहे, अपग्रेड केला तो नोट 10 झाला है ना, जुन्यात थोडासा अपग्रेड झाला. तसं आपण पापी होतो पण थोडंसं अपग्रेड झालो, सुधारलो. असं नाही, सुधारलो नाही, आपण नवी उत्पत्ती झालो. आमेन. हे जरी खरं वाटत असेल पण हे खरं आहे, कारण शास्त्र तसं सांगतं. मला माहीत आहे काहीजण शॉक झाले असतील, काहीजण असं चकित होऊन पाहत असतील, पण वचन सांगतं की जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, न्यू क्रिएशन. जसं आदामाची पहिली उत्पत्ती, देवाने श्वास फुंकला, मातीचा पुतळा घडला, श्वास फुंकला, तो जिवंत झाला. तसा नवी उत्पत्तीमध्ये देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये श्वास फुंकणं आणि आपण आत्म्यातून जिवंत होतो. आपण नवी उत्पत्ती होतो. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. काय नवीन झालं? रंग बदलला का? माझा रंग बदलला का? नाही. मी बारीक होतो, एकदम जाड झालो का? नाही. मग नवीन काय झालं? माझे विचार बदलले का? नाही. नवीन काय झालं तर आत्म्यातून झालं, की जुना मनुष्य मृत असा झाला, निष्क्रिय झाला, आणि आतमध्ये देवाने एक नवा मनुष्य, नवा स्वभाव उत्पन्न केला. अचानक मला शास्त्राची गोडी वाटू लागली. अचानक मला वाटायला लागलं की मी प्रार्थना केली पाहिजे. अचानक देवाबद्दल. आणि मग लोक जे पाहणारे, ओळखणारे म्हणतात काहीतरी बदल झालेला आहे, काहीतरी झालेलं आहे. तसं तारण जेव्हा होतं त्यावेळेस लोकांना दुसऱ्यांना दिसतं, आपल्या आवडीनिवडी आपोआप बदलायला लागतात. आपल्याला आपोआप देवाविषयी, देवाच्या वचनाविषयी इंटरेस्ट निर्माण व्हायला लागतो, जे पूर्वी कधीही नव्हतं. लोकांना बोरिंग वाटतं, बायबल स्टडी, चर्च, हे ते. आपल्याला एकदम त्याच्यात इंटरेस्ट यायला लागतो. काय होतं? आतून काहीतरी होतं. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे, नवा जन्म झालेला असतो. नव्याने आपण आतून देवाच्या राज्यात जन्मला असतो. आमेन. तर हा नवा जन्म प्रभू येशूवर विश्वास ठेवल्याने झाला. पण पाऊल म्हणतो की त्या वधस्तंभावर त्याने जुना स्वभाव, जुना मनुष्य खिळून टाकला, आपल्यामध्ये नवा मनुष्य किंवा नवा स्वभाव उत्पन्न केला. म्हणजे नव्या जन्माच्या वेळेस प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तो नवा मनुष्य किंवा तो नवा स्वभाव आपल्यामध्ये जन्माला येतो, आपल्यामध्ये उत्पन्न होतो. आणि मग त्याचे बदल, चेंज बाहेर लोकांना दिसायला लागतात. अरे यांची भाषा बदललेली, यांचे वागणूक बदललेली आहे, हे असं नव्हते. आज जो चेंज झाला तो बाहेर दिसायला लागतो. म्हणून तारण आतून बाहेर आहे, मी नेहमी सांगतो, बाहेरून आत नाही. आपण काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न नाही करायचा. जे झालं ते आपोआप लोकांना दिसेल. प्रेज द लॉर्ड. तर तारण आतून बाहेर आहे, आतून देव बदलतो. जुना मनुष्य निष्क्रिय होतं, पॉवरलेस होतं. जुना मनुष्य मृत पावरला ज्यावेळेस आपण, आणि नवा मनुष्य निर्माण झाला. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. काय नवीन झाले? आत्मा नवीन झालेला आहे. आत्मा नवीन झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता ह्याविषयी इफिसकरांना पावलाने काय लिहिलं बघा. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय. या नवीन मनुष्याबद्दल जो आपल्यामध्ये निर्माण होतो, म्हणजे प्रभू येशूने पापाचा प्रॉब्लेम परमनंटली सॉल्व्ह केलेला आहे. आपल्याला पापाच्या, सैतानाच्या अधीन राहायची गरज नाही आहे. आपल्याला पापाशी संघर्ष करायची गरज नाही आहे. आपल्याला फक्त हे मानायचं आहे की माझ्यामध्ये पापी स्वभाव नाही, मी पापी नाही, मी पापी आहे घडी घडी म्हणत बसायचं नाही, प्रार्थना करत बसायचं नाही. मी पापी होतो, पण ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने माझी क्षमा केली आणि मी आता ख्रिस्ताच्या रक्ताने नीतिमान ठरलेलो आहे. मी परिपूर्ण नाही पण मी नीतिमान आहे. मी निष्पाप नाही पण मी नीतिमान आहे. हां, मी पोहोचलेलो नाही पण मी निघालेलो आहे. आमेन. किती जणांना समजतंय? तर इफिसकरास पत्र 4था अध्याय. आमेन. इफिसकरास पत्र 4 आणि वचन 22. ॲक्च्युली आपण 21व्या वचनापासून वाचू, म्हणजे त्याचे लिंक लागेल.
तुम्ही त्याचेच ऐकले व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले. म्हणजे येशूविषयीचं जे सत्य आहे, सत्य त्याच्याबद्दलचं शिक्षण मिळालं पाहिजे. प्रभू येशूने म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. सत्य काय आहे? देवाचं वचन आहे. सत्य काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. सत्य कोण आहे? देवाचा पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे. तो म्हणतो की तुम्ही त्याचे ऐकले व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले. असे की आता काय शिक्षण मिळाले? आणि हा महत्त्वाचा पॉईंट, वचन 22, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य, बघा जुना मनुष्य तो स्वभाव परत आलेला आहे. तो शब्द आलेला, अंडरलाईन करा ते 2 शब्द. जुना मनुष्य, तो जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. काय करावा? त्याग करावा. तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होणार आहे. तो जुना मनुष्य, तो जुना आदामापासूनचा पापी स्वभाव, तो आपल्याला पापात पाडतो, तो प्रॉब्लेम करतो, त्याचा नाश होणार आहे. तर म्हणून तो म्हणतो की त्याचा तुम्ही त्याग करावा. आणि वचन 23, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत किंवा विचारात नवे व्हावे. विचारसरणी. वचन 24, सर्वजण 24 वचन बघा. इफिस 4:24, आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. नवा मनुष्य हा शब्द अंडरलाईन करा, हे 2 शब्द. या ठिकाणी जुना मनुष्य वचन 22 मध्ये आणि 24 मध्ये नवा मनुष्य, हे 2 शब्द अंडरलाईन करा. पाऊल काय म्हणतो की ख्रिस्तामध्ये तुम्हाला शिक्षण मिळाले, ख्रिस्ताने काय केले तुमच्यासाठी हे कळले, तर तुम्ही जुन्या स्वभावाचा त्याग करा. जुन्या विचाराप्रमाणे, जुन्या स्वभावाप्रमाणे चालू नका, तर नवा मनुष्य धारण करावा. आणि तो नवा मनुष्य कसा आहे? वचन 24, धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त. तो नवीन मनुष्य धार्मिकतेने युक्त आहे आणि पवित्रतेने युक्त आहे. सत्याची पवित्रता. त्या नव्या स्वभावामध्ये धार्मिकता आहे, सत्य आहे आणि पवित्रता आहे. त्या नव्या स्वभावात, नव्या मनुष्यात आहे. आपल्याला धार्मिक होण्याचा प्रयत्न नाही करायचा. पुष्कळ लोक प्रयत्न करत आहे. आपल्याला सत्य होण्याचा, बोलण्याचा प्रयत्न, तो सत्य आहे. तर तो म्हणतो की नवा मनुष्य देवानुरूप असलेला, म्हणजे देवासारखा असलेला नवा मनुष्य धारण करावा. आता ऐका, फळ खाण्यापूर्वी आदाम आणि हवामध्ये हा नवा मनुष्य, नवा स्वभाव ऑलरेडी होता. देवासारखे ते होते, माहिती का? देवाच्या प्रतिमेत होते. ऐका, हे दिव्य प्रगटीकरण आहे. हे जर समजलं तर आजपासून तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनात वरच्या लेवलला जाल. घडी घडी तेच पापा करून त्याच पापांची क्षमा मागत बसणार नाही. ऐकून घ्या, फिरून गोल फिरून त्याच ठिकाणी येणार नाही. तुम्ही सरळ पुढे देवामध्ये चालायला लागाल. हे सत्य समजून घ्या नीट. तो म्हणतो की देवासारखा असलेला जो नवा मनुष्य आता तुमच्यामध्ये जन्माला आलेला आहे ख्रिस्ताच्या ठाई, तो तुम्ही धारण करा. तुमच्यामध्ये नवा आत्मा आहे, नवा स्वभाव आहे, नवा मनुष्य आहे, हे तुम्ही विसरू नका. तो सांगतो तुम्ही, तुमच्यामध्ये आदामापासूनचा जुना मनुष्य, जुना पापी स्वभाव होता, पण ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे तो निष्क्रिय झाला, निर्जीव झाला. त्याची सत्ता तुमच्यावर राहिलेली नाही. आता नवा मनुष्य जन्माला आलेला आहे. त्या नव्या मनुष्याप्रमाणे तुम्ही चाला आणि वागा. म्हणजे काय? विजयी जीवन जगण्यासाठी आपल्याला हे माहीत पाहिजे की माझ्यामध्ये पापी स्वभाव नाही आहे. माझ्यामध्ये देवाने नवा मनुष्य, नवा स्वभाव घातलेला आहे, है ना? त्याने मला आतून नवं केलेलं आहे. मी पापी नाही आहे. आपण पापी समजायचं नाही आहे. प्रेज द लॉर्ड.
आता हा जो नवा मनुष्य आहे हा कसा उत्पन्न झाला, हा कसा उत्पन्न होतो है ना. पुष्कळ लोक 1 जानेवारीला निर्णय घेतात, मी दारू पिणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार आहे, आणि 4-5 दिवसात तेच करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पण तसं केलं, मी पण तसं केलं. पण मग ह्याच्यावर कायमचा तोडगा परमनंट इलाज काय आहे की आपण पापावर दैनंदिन जीवनात विजयी जीवन जगू शकतो. तेच पाप आपल्याकडून, ह्याच्यावर परमनंट इलाज हा आहे हे समजणं की प्रभू येशूने माझा पापी स्वभाव वधस्तंभावर घेतला आणि तो खिळून टाकलेला आहे, मारून टाकलेला आहे, आणि आता मला नवीन स्वभाव दिलेला आहे, नवा मनुष्य माझ्यामध्ये आहे. हा विश्वास धरला आणि हे मानलं तर आपण परत त्या पापाकडे वळत नाही. तो जुना स्वभाव आपल्याला कंट्रोल करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आता हा नवा मनुष्य किंवा नवा स्वभाव माणसात कसा उत्पन्न होतो आपण वाचू. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय, पेत्राचे पहिले पत्र याचा दुसरा अध्याय, 1 Peter 2 and verse 23. पहिले पेत्र 2:23. पहिले पत्र, एक मिनिट, हां, पहिले पत्र 1:23 बरोबर. पहिले पत्र याचा पहिला अध्यायाने 23वे वचन. तो म्हणतो, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, आणि ते अविनाशी बीज काय, देवाच्या म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे. म्हणजे देवाचं वचन काय, अविनाशी बीज आहे, नाश न होणारा बीज आहे. त्या टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मलेले आहात. म्हणजे माणसाचा नवा जन्म कसा होतो, देवाच्या वचनाने. जेव्हा देवाचं वचन ऐकतो, वाचतो, विश्वास धरतो, ग्रहण करतो, तेव्हा ते वचन जे अविनाशी बी आहे ते बी आपल्या आत्म्यात अंतःकरणात पेरलं जातं आणि मग ते उगवायला लागतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो की तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मलेले आहात. आणि तो नवा जन्म जेव्हा होतो त्यावेळेस तो नवा मनुष्य आपल्यामध्ये जन्माला येतो, नवा स्वभाव तयार होतो. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजतं. मग लोक म्हणतात, नाही मी तो जर माणूस असतो ना तर त्यांना दाखवलं असतं, पण आता मी तो राहिलेला नाही आहे, आता मी ती राहिलेलं नाही आहे है ना, नाही तर मी तिला भांडली असते. म्हणजे हे का होतं माहिती आहे का, कारण माहीत होतं की आता आपल्यामध्ये आतून काहीतरी बदल झालेला आहे, म्हणून आपण जे जुनं करत आलो ते आता करायचं नाही आहे, करू शकत नाही आहे. लोकांना वाटतं त्याच्यात काय नॉर्मल आहे भांडण तंटा, पण आपल्याला आतून बदल झाल्यामुळे आपल्याला वाटतं की नाही ते चुकीचं आहे, रॉंग आहे. तोपर्यंत आपल्याला काही वाटत नव्हतं, आपण करत होतो, पण आता वाटतं की नाही मी आता ती राहिलेली नाही आहे, तो राहिलेला नाही आहे. आता किती जणांना समजतं मी काय बोलतो ते. म्हणजे काय झालं की नवा मनुष्य जन्मात, नवा मनुष्य उत्पन्न झालेला आहे. हाच नवा मनुष्य, ह्याच नव्या मनुष्याने नवा स्वभाव आदामाने हवामध्ये होता पापकडे, आणि म्हणून ते देवाच्या सानिध्यात चालत होते. पण ती कॅपॅसिटी नष्ट झाली होती. तो पवित्र स्वभाव मृत पावला होता आणि पापी स्वभाव जन्माला आला होता. म्हणून पहिल्या आदामाच्या द्वारे मरण आले आणि शेवटल्या आदामाच्या द्वारे जीवन आले है ना. त्याने फळ खाल्लं आणि मरण आणलं, शेवटल्या आदामाने जीवन आणलं. प्रेज द लॉर्ड. याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि 18 वचन. याकोब, जेम्स, त्याच्यात अगोदर याकोबाचे पत्र 1 आणि वचन 18 या ठिकाणी लिहिलं आहे की आपला नवा जन्म कसा होतो. आणखी याकोब याविषयी काय म्हणतो बघा. त्याने आपल्या इच्छेने, त्याने म्हणजे देवाने, त्याने आपल्या इच्छेने म्हणजे त्याच्या इच्छेने आपल्याला सत्य वचनाने जन्म दिला.
कशाने? सत्य वचनाने. म्हणजे नवा जन्म किंवा तारण किंवा जे काही आशीर्वाद माणसाला कसे मिळतात? माध्यम काय आहे? देवाचं वचन. म्हणून सैतान घाबरत नाही. तुम्ही किती वेळ प्रार्थना करा, रात्रभर प्रार्थना करा, तुम्ही किती चांगले गाणे म्हणा, तुम्ही काहीही करा, पण वचनापासून तो आपल्याला दूर ठेवतो. कारण त्याला माहिती आहे वचन जर ग्रहण केलं, पेरलं गेलं, वचन हे बी आहे, बी जर रुजलं गेलं तर ते एक दिवशी उगवणार. म्हणून वचनापासून तो आपल्याला दूर ठेवतो. नवा जन्म कशाने होतो? तारण कशाने होतं? देवाच्या वचनाने. म्हणून सुवार्ता कशाची गाजवायची? वचनाची. साक्ष म्हणजे सुवार्ता नाही. बरेच लोकांना तुमचं तारण कसं झालं जर प्रश्न विचारला ते लगेच काहीतरी साक्ष सांगायला लागतात की मी आजारी होते, मग असं झालं, तसं झालं, तसं. ती साक्ष आहे. ते देवाने काय केलं ते कोणासाठी करू शकतो. ते तारणाचा अनुभव नाही आहे. तारण म्हणजे येशू ख्रिस्ताने काय केलं हे तुम्हाला कधी कळलं आणि तुम्ही कधी त्याला तुमचं स्वतःचं समर्पण केलं, हे महत्त्वाचं आहे. काय झालं ते नाही आहे. तो दुर्जनावरही पाऊस पाडतो, धार्मिकावरही पाऊस पाडतो. किती जणांना समजतं आहे? दुर्जनांची प्रार्थना ऐकतो, धार्मिकांची प्रार्थना ऐकतो. ते तारण नाही आहे. बरं आहे. बरेच ख्रिस्ती लोकांना विश्वासारे, जे स्वतःला विश्वासारे म्हणतात, त्यांना पण तुम्ही विचारून बघा तुमची साक्ष कधी तुम्ही कसे प्रभू येशूकडे वळले सांगा बरं. लगेच काहीतरी साक्ष सांगायला लागतील. पण हे नाही सांगणार की हे सत्य मला कळलं की येशू ख्रिस्त माझ्यासाठी जगात आला, माझे पाप, माझे शाप वाहिले, हे मला वैयक्तिकरित्या कळलं, मी वैयक्तिकरित्या निर्णय घेतला आणि माझं समर्पण केलं. ही तारणाची साक्ष. मग जरी ती तारीख दिवस आठवत नसला तरी हा डिसिजन घेतला, ही तारणाची साक्ष. तर याकोब देखील त्याच्या पत्रात म्हणतो की नवा जन्म वचनाने होतो. पेत्र पण म्हणतो की वचनाने त्याने आपल्याला नवा जन्म दिला. म्हणून वचन महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. वचन हे बी आहे. बी पेरलं तर झाड उगवणार, तर फळ येतील, नाही का? पण बीज जर पेरलं नाही आणि नुसतं पाण्यात टाकत राहिलं, नुसती प्रार्थना करत राहिलं तर काय होईल का? ते म्हणतात प्रार्थना करा, प्रार्थना करा, ते रात्रभर प्रार्थना करतात, ते उपवास करतात. पण वचनच जर पेरलं नाही मनामध्ये, वचनावर जर मनन नाही केलं तर उगवणार काय? मला सांगा ना तुम्ही. जमिनीत बीज जर नाही तर काहीच उगवणार नाही ना. किती वर्ष तुम्ही प्रार्थना करत राहा, किती दिवस प्रार्थना करा, बी पेरलं तर ते उगवतं. आणि वचन हे ते बी आहे. प्रेज द लॉर्ड. आता हा जो नवा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर काय केलं की आपला पापी जुना मनुष्य त्याच्यावर घेतला आणि नवा मनुष्य आपल्याला उपलब्ध करून दिला. आपल्यामध्ये नवा मनुष्य निर्माण केला. म्हणजे पापाचा प्रॉब्लेम आतून कायमचा सॉल्व केला. पण आपल्याला जोपर्यंत माहीत नसतं ना आपण पापात करत असतो. सैतान आपल्याला कळतं. आपण म्हणतो, लोक म्हणतात की हा माझा वीक पॉईंट आहे, तो माझा वीक पॉईंट आहे. का? सत्य माहीत नाही. पण सत्य जेव्हा कळतं की नाही मला तसं करायची गरज नाही आहे, प्रभूश्री माझा पापी स्वभाव घालून माझ्यामध्ये नवा मनुष्य, नवा स्वभाव घातलेला आहे. त्याने मी धार्मिकतेत चालू शकतो, सत्यात चालू शकतो, पवित्रतेत चालू शकतो, पापावर विजय मिळू शकतो. माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, इनबिल्ट कॅपॅसिटी आहे. हा विश्वास, हे असं मांडल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात आपण विजयी व्हायला लागतो. आणि आज जर आत्तापासून तुम्ही असं मानायला लागाल ना, तुम्ही पाहाल की पापावर विजय मिळवणे किती सहज आहे. ज्याच्यासाठी लोक स्ट्रगल करतात, काय काय करतात, त्याग करतात आणि स्वतःच्या शरीराला किंवा ह्याला. पण हे काही करण्याचे फक्त विश्वास धरायचा आहे की आपण पापी राहिलो नाही, आपल्यामध्ये जुना पापी स्वभाव नाही राहिलेला, आपल्याला आतून त्यांनी नवे केलेला आहे. जो ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवी उत्पत्ती आहे, है ना? प्रेज द लॉर्ड. आता योहानाचं पहिलं पत्र, आता योहान याविषयी काय सांगतो बघा. योहानाचं पहिलं पत्र याचा 3रा अध्याय आणि याचं 9वं वचन. पहिले योहान 3, 1 जॉन 3:9. पहिले योहान 3 आणि वचन 9. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही.
म्हणजे काय, तारण झाल्यानंतर आपण पाप करू शकत नाही का? आपल्याकडून पाप घडू शकत नाही का? घडू शकतं. मग योहानाला नक्की म्हणायचं काय की जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. तो म्हणतो कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते, त्याच्याने पाप करवत नाही. बीज काय आहे? जे देवाचं वचन पेरलेलं आहे. बीज काय आहे? तो नवा स्वभाव जो नव्याने उत्पन्न झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला पाप करवत नाही. ज्या पापी गोष्टी आवडत होत्या आपोआप त्याच्या इच्छा बदलल्या जातात. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्यामध्ये हा नवा मनुष्य उत्पन्न होतो, ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये नवे होतो, नवी उत्पत्ती होतो ना, आपण पापाच्या गुलामगिरीत राहत नाही. आपली लाईफस्टाईल, जीवनशैली लगेच बदलते. आपले विचार लगेच बदलतात. ज्या गोष्टी पूर्वी आवडायच्या, प्रिय वाटायच्या, राहत नव्हतो, आपण त्याच्याशिवाय राहू शकतो. ज्या गोष्टी आवडत नव्हत्या, शास्त्रवाचन, चर्च, प्रार्थना वगैरे, देवाच्या लोकांची संगती, एकदम आपल्याला ते आवडायला लागतं. काय झालं? आतमध्ये काहीतरी झालेलं आहे. ख्रिस्ताने आतून नवं केलेलं आहे, नवीन इच्छा दिलेली आहे, नवी उत्पत्ती तुम्ही झालेले आहात. आणि म्हणून देव त्याच्या आत्म्याने आतून कार्य करायला लागलेला आहे. आपण नव्याने जन्मलेलो आहोत, नवीन जगात, नवीन कुटुंबात, देवाच्या कुटुंबात पदार्पण केलेलं आहे. म्हणून तो म्हणतो की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. त्याच्याने पाप करवत नाही, कारण त्याचं बीज त्याच्यामध्ये राहतं. बघा, म्हणून पापावर विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी काय उपाय आहे? पहिली गोष्ट की आपल्यातला जो जुना मनुष्य, जुना पापी स्वभाव, तो प्रभू येशूने त्या वधस्तंभावर खिळून पॉवरलेस, निष्क्रिय केलेला आहे. त्याची सत्ता, आपण त्याच्या कंट्रोलच्या अधीन नाही. तो आपल्यावर सत्ता आता चालवू शकत नाही. आपल्याला पाप करायची गरज नाही. आमेन. आपण हे मानलं पाहिजे की माझ्यामध्ये आता तो पापी स्वभाव, नवा मनुष्य, नवा स्वभाव देवाने निर्माण केलेला आहे. आणि हे आपण जेव्हा आपण मानतो, असा विश्वास ठेवून चालायला लागतो, इझिली आपण सहजपणे विजयातून विजयाकडे, विश्वासातून विश्वासाकडे जायला लागतो. हा अनुभव आहे. तुम्हालाही हा अनुभव येईल. आणि हे ख्रिस्ती जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून 9 एक्सचेंज, नवी अदलाबदल प्रभू येशूने वधस्तंभावर काय केली? ती ही की वधस्तंभावर त्याने आपला जुना स्वभाव, जुना मनुष्य त्याच्यावर घेतला आणि तो खिळून टाकला. आणि यासाठी की नवा मनुष्य किंवा नवा स्वभाव आपल्यामध्ये उत्पन्न व्हावा. परत एकदा सांगतो, त्या वधस्तंभावर प्रभू येशूने जुना स्वभाव खिळून टाकला, यासाठी की नवा स्वभाव किंवा नवा मनुष्य आपल्यामध्ये उत्पन्न व्हावा. ही 9वी अदलाबदल आहे. दिस इज द 9th एक्सचेंज. तर या 9 गोष्टी, हे 9 आशीर्वाद प्रभू येशूने आपल्यासाठी त्या वधस्तंभाच्याद्वारे उपलब्ध केलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हे 9 आशीर्वाद आहे. तर आज या ठिकाणी ही सिरीज संपलेली आहे. पुढच्या मंगळवारपासून मी एक नवीन मालिका सुरू करीत आहे. ती कोणती ते तुम्हाला पुढच्या मंगळवारीच कळेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आमेन.